लग्न आहे. लग्नाला आलेलो आहे. कंटिन्यू बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला हे बघा पूर्ण. आणि आता आम्ही नियोजन करत आहे कशाने जायचं, रिक्षाने जायचं, बसने जायचं, सर्वच आहे. तर चला आता मग व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि मग पुढे दाखवणार. स्टेशनवरून आम्ही रिक्षा पकडली, रिक्षा निघालो तर बघा ट्रॅफिक किती भरभरून ट्रॅफिक आहे. तुला ट्रेन दिसली का? रेवांश तुला ट्रेन दिसली का? तसं पण असं बसायच्या. आम्ही जेवायला बसलो. हे बघा जेवणाला पनीर आहे, वरण आहे, भात आहे, पुरी आहे. तुम्ही बघू शकता आम्हाला VIP भेटलं. VIP ग्लास माझं झालंय ही. अरे फर्स्ट प्लेस काहीच नाही, मला तर भूक पण नव्हती आणि एक घासाची नव्हती. कसं तरी त्याला चारायचं. हे बघा संजय मावशी पण आता जेवायला बसले. बाबू हे बा बाबू पण आहे. मस्त आहे तुझं जेवण. बघ भाजी का भारी आहे, चिकन तंदुरी. तर हे बघा हे वरचा मंडप आहे. इथं असं मंडपचं तयारी केलेली आहे पूर्ण. आणि इथं आता आम्ही बसणार. बस खाली. बघा वहिनी आणि आम्ही बसलो इथं. आता थोड्या वेळाने लागणार आहे लग्न. बघा आता नवरदेव आणि नवरी पण आले. बघा आता पण तेवढे जण आले. मग आता हळूहळू इथं येत जातील जण. बघा आता नवरदेव आणि नवरी पण आले. हे बघा आता बंतीजी पण आले, नवरी पण आलेले आहेत. आणि हे बघा इथे एवढे जण आले. आता अजून पण हळूहळू करत येतील इथं सगळे. आणि बघा इकडं जेवण पण चालू आहेत. हे बघा संजय दीदी, मावशी आणि संजय दीदी जेवत आहेत. कोणता एरिया लिहिला नाही. त्यांची चिरंजीव उमरी, त्यांची चिरंजीव आहे. हे आपल्या दादोबाचं नाव आहे. दारिका आहेत अक्षदा गणेश शिरसाट, राहणार बाबगाव याच ठिकाणी राहतात. इथले लोक तर ओळखतच असतील. यांचा आज मंगल कवितेचा हा मंगल कार्य तथागत बाबासाहेब आंबेडकर आहेतच. आपण सर्व याला साक्षी आहात. कार्यक्रमांना आपण सुरुवात करतो आणि प्रत्येक सुरुवात ही आपण त्रिसरत आणि पंचशिलाने करतो, बरोबर. तर हे करत असताना तुम्ही बंदेंना बोलावलं तर इथे शॉर्टकट हा प्रश्न नसतो. जे पूर्णच्या पूर्ण गाथा अशा म्हटल्या जातात ज्या आवश्यक असतात, तर त्या थोड्याशा तुम्ही सहन करायच्या. आपल्या तीन विधी होतात. एक आपण त्रिसरत आणि पंचशील हा भाग एक वेगळा असतो. दुसरा जे आदर्शाची पूजा असते आपली, ही वंदना वगैरे घेऊन बुद्ध पूजा, बाबासाहेबांचं स्मरण, त्याच्यानंतर तीरत्न वंदना हा एक पाठ होतो. आणि नंतर सर्वांच्या सुखासाठी, वधूवरांचं तर असतेच, पण सर्वांच्या सुखासाठी एक असं आव्हान केलं जाते. ते आव्हान केलं जातं. आणि त्याचे एक दोन गाथा झाल्यानंतर मग जयमंगलाष्टक गाथा होईल, जी ज्याला आपण लग्नाची गाथा म्हणतो. ठीक आहे, एवढाच हा कार्यक्रम होतो. आणि इथे तर दोघांनी पुढे या. याचना कोणाकोणाला येते ते पण दुसऱ्या ठिकाणी आहे तसेच. तुम्ही गुडघ्यावर, दोघे गुडघ्यावर.
बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। ओकास वंदामि भन्ते द्वारतेन मया कृतं सपं अपराधं क्षमतु मे भन्ते द्वितीयंपि ओकास वंदामि भन्ते द्वारतेन मया कृतं सपं अपराधं क्षमतु मे भन्ते तृतीयंपि ओकास वंदामि भन्ते द्वारतेन मया कृतं सपं अपराधं क्षमतु मे भन्ते। याचा अर्थ असा होतो की आत्तापर्यंत आम्ही ज्या काही चुका केल्या असतील, आमच्या हातून काही पाप कर्म घडलं असेल, कोणाची मनं दुखवली असतील, नुकसान केलं असेल कोणाचं, तर आम्हाला भन्ते म्हणजे क्षमतु मे भन्ते म्हणजे भन्ते आम्हाला क्षमा करा. इथे भन्ते म्हणजे तथागत, तथागत आम्हाला क्षमा करो असं होतं. ही झाली क्षमा याचना. आता तुम्हाला करायची आहे ती सरळ पंचशीलची याचना. डोळे बंद करा म्हणजे तुम्ही एकमेकाकडे बघणार नाही, बोलणार. डोळे बंद करा, हात जोडा. मी म्हणतो तसं म्हणा. कानाकडे लक्ष द्या, आपल्या शब्द काय आहेत ते लक्ष द्या. हा. ओकास अहं भन्ते तिसरणेन सह पंचशीला धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे भन्ते द्वितीयंपि ओकास अहं भन्ते तिसरणेन सह पंचशीला धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे भन्ते तृतीयंपि ओकास अहं भन्ते तिसरणेन सह पंचशीला धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे भन्ते. याचा अर्थ भन्तेजी तुम्हाला विनंती आहे की आम्हाला त्रिसरण आणि पंचशील द्यावं. तर मी पाली भाषेत म्हणेन यमहं वदामि तं वदेत, म्हणजे मी जसं म्हणेन माझ्या मागे तुम्ही म्हणाल. तुम्ही पालीमध्ये म्हणेल म्हणून तुम्हाला उत्तरी पालीमध्ये द्यायचं आहे. मराठीत म्हटलं तर तुम्ही म्हणाल होय भन्ते, पण पालीमध्ये होयला काय म्हणायचं? आंबा माहित आहे सगळ्यांना? आंबा आंबा माहित आहे का? आंब्याला हिंदीत काय म्हणतात? आम बनते. आम बनते म्हणजे होय बनते. ठीक आहे, आपण प्रॅक्टिस करू. यमहं वदामि तं वदेथ. कल्याण स्टेशन पर्यंत आवाज गेला तुम्ही पहिले सांगतो. इथे आवाज गेला पाहिजे जरा मोकळा म्हणाले, एकदम मेल्यासारखं नका म्हणून. यमहं वदामि तं वदेथ. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा
सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि शरणं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि शरणं नाही शरणं शब्दावर लक्षात घ्या. श नका म्हणजे शाळेचा सशाचा बघा. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणगमनं निथित्तं म्हणजे अर्थ शरणगमन इथे संपते. तुम्ही काय म्हणणार आम म्हणते. शरणगमनं निथित्तं भन्ते प्राणातिपाता वेरमणि नातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि सिक्खापदं समादयामि अदिन्नादाना वेरमणि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सिक्खापदं समादयामि दुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि पुरामेयमज्जपमात्खाना वेरमणि सिक्खापदं समादयामि सिक्खापदं समादयामि इमानि पञ्चसिक्खापदानि शीलेन सुगतिं हन्ति शीलेन भोगसम्पदा शीलेन निभूतिं हन्ति तस्मात् शीलं विशोधे भन्ते साधु 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 बुद्धं नमामि बुद्धं नमामि धम्मं नमामि धम्मं नमामि संघं नमामि संघं नमामि सरळ इकडे समजे. आता पूजेचा पाठ सुरू. तुला काय हातात पूजयामि मुनींदस श्रीपाद सरोवरे पूजेमि बुद्धं कुसुमेन मेना भूयेन मेतेन लभामि मोक्षं लोकं विलायति यथा इदं मे कायो तथायाति विनाशभाव घनसारापदितेन दीप्रेण तमदंसिना तिलोकदीपं सम्बोधं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तथागतं बोधं धम्मं च संघं सुगततनुभवा धातुवो धातुगप्पे लङ्काय जम्बुदीपे तिरसपुरवरे नागलोके चतुपे साबे भूदशबिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे
तबेपि भूतं दशबलतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं सपं सपठाणे सुपठितं शारीरिकधातु महाबोधि शुद्धरूपं सकलं सदाति यस्मूले निसिन्नो वा सपादि विजयं अका पातो सावयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादकम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं ते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते सकलबीजं विदुरयाणं देवरूपं सुजीव निमलचक्षुर्गविरघोषं गौरवर्णं सुताय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतराज्यं सुजननेतं भीमरावं सदामि भीमरावं सदामि भीमरावं सदामि दिव्यप्रभुरात्मतु जगतवन्दनीयतु आद्यकुलभूषणतो भीमराजा सकलविद्यापति ज्ञानसत्संगति शास्त्रशासनामति बुद्धितेजा पंकजा रत्नस्वजन उद्धारा बोधिसत्वा मुसाकरा मार्गदाता तवदार संगरी शास्त्रधरिता करी कापलादी उदीररूपा मुक्तिपथकोणता जीर्ण स्मृती जाळिता उजाळीला गतिका मार्ग साधा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ सज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा 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 इति विसो भगवान् सम्मा सम्बुद्धो बीजाचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुषधम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाति स्वाकातो भगवता धम्मो संदीपो कालिको एहिपसिको पनायिको पच्यतं वेदि तपो विनीति सुपटिपन्नो भगवतो सावक संगो उजुपटिपन्नो भगवतो मन्ता ईतं मङ्गलमूर्तमं दानं च धम्मचर्या च यातकानाच संगहो अनवज्यानि कामानि ईतं मङ्गलमूर्तमं आरती विरति पापा मज्जपानाच संयमो अपमादोत धम्मेषु ईतं मङ्गलमूर्तमं गारो च निवातो च सान्धुटी च गतायुता कालेन धम्मसवनम् ईतं मङ्गलमूर्तमं कान्ति च सोवच सता समणानां च दर्शनं कालेन धम्मसाकच्छा ईतं मङ्गलमूर्तमं तपो च ब्रह्मचर्या च हर्यसत्यानदर्शनं निब्बाणसाचिक्रिया च ईतं मङ्गलमूर्तमं स्फुटसलोकधम्मिः चित्तं यस्सनकम्पति अशोकं विरजन्ते मं ईतं मङ्गलमूर्तमं
एतादिसादिकत्वानं सपथमा पराजिता सपतं सोत्थिं गच्छन्ति तं तेषां मङ्गलमुत्तमन्ति तं तेषां मङ्गलमुत्तमन्ति तं तेषां मङ्गलमुत्तमन्ति। बोला साधु साधु साधु। त्रिवार बसल्या ठिकाणी बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। राजकं मन्ता ईतं मङ्गलमुत्तमं दानं च धम्मचर्या च त्यात कानाच संग्रहो अनवच्यानि कामानि ईतं मङ्गलमुत्तमं आरती विरति पापा अतिमातभूतं दावागिच कमसनीव सुधारुनन्तं नीताम्बुसे कविदिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि उकीदकागमतिहाता सुदारुणन्तं धावन्ति योजनपथ गुलिमालवन्तं इति विसङ्कतमनो जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि कट्वानकाटमुदरं इव गापिनीया किञ्चाय दुष्टवचनं जनकाय माजे सन्तेन सोमविदिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि सत्यं विहाय मतिसचकवादकेतु वादाविरोपितमनम् अत्यन्धभूतं पय्यावदीपजलितो जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि नन्दोपनन्दभुजगं विबुधं महीधि ऊतेन थेरभुजगेन नमापयन्तो हेतुपदेशविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि दुःखाहदेति भुजगेन सुदाटहातं ब्रह्मं विशुद्धिज्युतिविधि बकाविधानं यानागदेन विधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि। बोला साधु साधु साधु। या गाथेचं शेवटचं कर्म तारक बालिका किंवा वधूवर दोघे उभे राहतील, एकमेकांचे तोंड करून आणि त्यांच्या हातात पुष्पमाला। मंगल आठ गाथा यो वाचको दिन दिनी सरते मतंदी ईत्वाननेक विविधानि
क्युपदवानी मोखं सुखं अधिगमीय नरोसपयो बोला साधु साधु साधू साधु साधू. बघा इथं सगळे आता बघा किती जण आलेले आहेत. झालं आता वंदना वगैरे सगळं झालं. बघा नवरदेव आणि नवरीन आहेत. निधी जीवराणी ऋतुसंगस देनी पूजेनी गणपतिदं प्रियं कृपमेव सनियतु सभ्ये तुलेति चित्तसंकप्पा चन्द्रो वर्णोरसोयता मनज्योतिरसोयता सपदीवो विभजन्तु सर्वरोगविनश्यतु माते भवन्तन्तरायोषु दीर्घायुको भव आयुरारोग्य संपत्ति सर्ग संपत्तिमेव च ततो निर्वाण संपत्ति विनाते समीयतु भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोऽपि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोऽपि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सोऽपि भवन्तु ते साधु साधु साधु. कट ट्राय आणि दाखवतात पाणी आहे की नाही जरा. आबा इकडं आणते. हा हॅलो आता पण एवढंच पाणी चहा घेतला तू भात खाऊ राहिला अबे कर ना कर. तू अरे अबे हे बघा आता मावशी वगैरे हे मम्मी हे पण बसले आता जेवायला. मावशी परत आली जेवायला. मम्मी पण जेवायला बसली. मामी इकडं आता फोटो शूटिंग चालू आहे. तर आम्ही आमचं जेवण झालं. सगळ्यांनी
सगळ्यांचं जेवण झालं. मग आम्ही इकडं गाणे लावलेले आहेत मस्तपैकी आणि इकडं फोटो शूटिंग चालू आहे सगळ्यांची. आणि फोटो शूटर कोण आहे? पप्पा. आता मी दाखवतो अजून सगळेजण काय करतात. इकडं अभय, अंदानी इकडं अभय.
बघा आता नवरदेव नवरींची जायची वेळ झाली.